नमस्कार, मी आकांक्षा. अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी आत्ता आहे बनारसच्या वाराही घाटावरती. तर हा बनारस मधला माझा शेवटचा दिवस आहे आणि मी शिव आणि पार्वती या दोघांच्या मिलनावरती एक कविता लिहिली होती. तर तीच मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. हिमारण्यात वाजणारी शांभवीची एक चाहूल, आणिक सृजनाच्या गर्भाचं गोंडस लहान ग पाऊल. निळ्या नवेल्या डोळ्यांमधले भोळे भाबडे तिचे ऋतू, ग्रीष्माच्या तप्त झळा अन कैलासाचा रंग उतू. हरेक प्रहरी तसाच वाहे शुभ्र निपजता तिचा झरा, चंद्र क्षिती सवे उमगतील अशा गूढ सागराच्या तऱ्हा. त्या ललनेच्या यौवनाशी रोज नव्या चांदण्यांचा प्रसर, आणि विस्फारलेला तो भस्मधारी एक खुळा अवसर. म्हणे सांज केसर भरते तिला बिलगून जाताना, आणिक रात्र मंतरे विराणी त्या डोळ्यातून वाहताना. तिच्या अंगणी कृतार्थ उतरे सोनेरी सोवळे ऊन किती, त्या वनवासी नित्य वादळे, त्या वनवासी नित्य वादळे अन अथांग जलाची रौद्रनिधी. तिच्या हरंगी सहज जाणवे कैक कलांचा सुखद अदमास. अदमास म्हणजे अंदाज. तिच्या हरंगी सहज जाणवे कैक कलांचा सुखद अदमास, तिथे अगम्य कलासक्तीचा निराळाच संन्यास. अभिलाषेचा वैरागावर काय कसे तर जीव जडे, अभिलाषेचा वैरागावर काय कसे तर जीव जडे, अन निर्विकार पसरलेल्या अंताला आरंभाचे स्वप्न पडे. थँक्यू.